सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या देऊळवाडा येथील श्रीदेव नारायण मंदिरात अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्याचा तिसरा दिवस 26 मे रोजी उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याअंतर्गत सकाळच्या सत्रापासून श्रीमद भागवत महापुराणाचं संस्कृतमध्ये वाचन, संहिता वाचन, श्री विष्णुदेवते सहस्त्र तुलसीजल अर्पण पूजाविधी, सुवासिनींच्या हस्ते सहस्त्र नामावलीसहित देवीला कुंकुमार्चन तसंच आयोजकांकडनं 5 वर्ष ते 9 वर्ष या वयोगटातील कुमारिका पूजन संपन्न झालं। हे सर्व विधी संपूर्णपणे निःशुल्क होते। यामधल्या कुंकुमार्चन विधीची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली। श्रीदेव नारायण मंदिर प्रांगणात उभारण्यात आलेल्या यज्ञकुटीत विधिवत यज्ञविधी देखील सुरू होते। सर्व धार्मिक विधींचं यजमानपद श्रीदेव नारायण मंदिरचे ज्येष्ठ पुरोहित सुमेध जोशी व त्यांची पत्नी सौ मनीषा जोशी या दाम्पत्याने भूषवलं आणि धार्मिक विधींचं पौरोहित्य श्री किशोर जोशी, श्री गणेश उर्फ राजू जोशी, श्री कार्तिकेय जोशी, श्री योगेश जोशी, श्री योगेश लेले, श्री गिरीश मुंडले यांनी केले। आरतीने तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील धार्मिक विधींची सांगता झाली। द्वितीय सत्रात भगवत भक्त व श्रोते यांच्यासाठी सुप्रसिद्ध निरूपणकार श्री प्रणव गोखले यांच्या श्रीमद भागवत महापुराणातील कृष्णलीलांचे मराठीतून निरूपण या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। निरूपणकार प्रणव गोखले यांचे विधिवत स्वागत करण्यात आलं। निरूपणकार श्री प्रणव गोखले यांनी श्रीमद भागवतातून उलगडणारा आध्यात्मिक सामर्थ्याचा प्रथम लक्षणाचा म्हणजेच मितभाषण तसंच मितपोषण तथा आहार असल्याचं सांगितलं। त्यांनी इंद्रिय व त्यांची दृश्य व अदृश्य तथा आध्यात्मिक ओळख विवेचनाद्वारे समजावली। उपस्थित भगवत भक्त व श्रोत्यांना यांनी कथांच्या सारातनं दीती चरित्राबद्दल माहिती दिली तसंच 6 दर्शनांबद्दल विशेष माहिती दिली। श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्यातील सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असं आवाहन आयोजक भगवत भक्त व सहकारी संचाच्या वतीने करण्यात आले असून या सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी पुरोहित श्री सचिन वझे 9422 43 53 95, सौप्रीती वैद्य 94 059 30 122, श्री गजानन अभ्यंकर 94 20 72 87 52 व सौ शुभदा अभ्यंकर 94 23 05 30 14 यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती आयोजकांच्या वतीनं देण्यात आली आहे। मालवण ग्रामदैवत श्रीदेव नारायण मंदिर इथल्या या सोहळ्याच्या दिवशी मालवणच्या देवस्थान संबंधित विश्वस्त, मालवण व परिसरातील पुरोहित, ब्रह्मवृंद, मान्यवर, गावकर मंडळी, देऊळवाडा व मालवणवासी यांचं सौजन्य सहकार्य आणि बाळ गोपाळ मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग आणि उपस्थिती लाभली। भागवत सप्ताह सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीदेव नारायण मंदिरातल्या कुंकुमार्चन विधीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अधिक मास म्हणजे सध्या सुरू असलेल्या पुरुषोत्तम महिना हा भगवान विष्णूच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या काळात श्रीमद भागवत सप्ताह आयोजित केल्यास सामान्य दिवसांपेक्षा अधिक पुण्य मिळते अशी धार्मिक धारणा आहे। यावेळी सुवासिनींनी कौटुंबिक सुखशांती, घरात समृद्धी आणि आनंदी वैवाहिक जीवन तसंच आर्थिक भरभराट, आर्थिक समस्या दूर होणे, अखंड सौभाग्य आणि पती व कुटुंबाची निरामयता यासाठी प्रार्थना केली। पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादानं हा संपूर्ण विधी संपन्न झाला। आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण। नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण रघुपति राघव राजा राम सीत पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम सीत पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम सीत पावन सीताराम। यतः प्रभो नाम
नामसङ्कीर्तनयस्य सर्वपापप्रणाशनम् प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम् अनायासेन मरणम् विना दैन्येन जीवनम् देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिम् अचञ्चलाम् त्वयि भक्तिम् अचञ्चलाम् त्वयि भक्तिम् अचञ्चलाम् स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महीं महिषाः गो ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम् लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु गोपाल कृष्ण भगवान की जय सियावर रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की गोपाल कृष्ण भगवान की पवन पुत्र हनुमान की सियावर रामचंद्र की सर्वांतर्यामी नारायण भगवान की भारत माता की गौ माता की